मी प्राध्यापक एल बी गायकवाड आज आपल्याला प्रेम कसं केलं जाते या विषयावर विनोदी स्वरूपामध्ये समजून सांगणार आहे. मला एका आपल्या बघणाऱ्याने सांगितलं, वाच करणाऱ्याने सांगितलं की सर याच्यावर एक विनोदी व्हिडिओ बनवा. आता विनोदी व्हिडिओ जर बनवायचं झालं तर बघा प्रेम कसं केलं जातं. बघा प्रेम म्हणजे कसं, एक वासनेचा हा खेळ आहे. बघा प्रेम हा वासनेचा खेळ आहे आणि ह्या वासनेच्या खेळासाठी तो त्या मुलीला बघत असतो किंवा मुलगी ही त्याला शोधत असते. या दोघांचं हे खरं प्रेम असते. आणि होतं कसं हे, तर ती मुलगी जर समोर आली तर हा तासनतास तिच्याकडे बघत असतो आणि तिला मग त्याच्या डोळ्यांची भाषा समजते आणि मग ती डोळ्यांची भाषा समजली की मग ते एकमेकांना ते सेन्सिटिव्ह बनतात एकमेकांविषयी आणि एकमेकांच्या जवळ येतात. तर बघा ही प्रेमाची भाषा, डोळ्यांची भाषा, वासनांची ही भाषा आणि ते अशा प्रकारे एकमेकांच्या जवळ येतात. सांगायचं असं आहे की मित्र हो, प्रेम हे वासनांचा खेळ आहे. प्रथम जे खास प्रेम असते ते खास प्रेम तर स्पिरिच्युअल लव्ह त्याला आपण म्हणत असतो, त्याला स्पिरिच्युअल लव्ह म्हणतात की जे कधीही वासनांचा खेळ तो नसतो. असं ते उत्तम असं ते प्रेम असते. परंतु हे प्रेम करण्यासाठी तो मुलगा असा उतावीळ झालेला असतो आणि तो फार मस्त बोलत असतो आणि त्याने मनामध्ये ठरवलेलं असतं की मी एक प्रेमिका करेन. आता मी प्रेमिका करेनच, मला प्रेमिका असेनच आणि मला माझं कॉलेज लाईफ हे प्रेमिकेवर जीवन जगायचं आहे, म्हणजे प्रेमिका करून जीवन जगायचं आहे. पण त्याला हे कधी वाटत नाही की लेडी इज अ नाईफ, शी कट्स युअर लाईफ, डोंट मेक एनी वाईफ इन युअर कॉलेज लाईफ. त्याला हे काही कळतच नाही आणि तो सारखा एका पोरगीच्या, एका मुलीच्या, एका लेडीच्या शोधामध्ये तो फिरत असतो आणि अभ्यास करणं हे त्याचं ध्येय नसतं. आणि अभ्यास करणं हे ध्येय नसल्यामुळे मग काय, एक प्रेमिका शोधायची आहे. मग तो आपल्या प्रेमिकेला शोधण्यासाठी काय करतो माहितीये तुम्हाला, तिच्या शोधामध्ये राहतो. मग थोडं त्यांचं प्रेम होते. मग थोडं त्यांचं प्रेम झालं की ते एक कोड नंबर घेतात स्वतःला, काहीतरी टू असं करतात ते डोळ्या त्यांच्या तोंडातून आणि मग तोंडातून तसं टू झालं का काही समोर त्याला कळत नाही की हे काय आहे, काय चाललंय बॉयांचं. आणि मग कुठंतरी यायचं, त्या मुलगी खिडकीमधून पाहत असते, त्या खिडकीच्या बाहेर यायचं आणि टू करायचं आणि मग हा पोरगा तिथं बाहेर असतो, मग त्याला पाहायला ही मुलगी जाते. सांगायचं मला असं आहे की हे जे टू केलं हा कोड नंबर त्याने घेतला किंवा कोड साऊंड हा त्याने घेतला आणि त्यांचं प्रेम सुरू झालं. आता त्या पोरीच्या आईला असं वाटतं की हे माझी मुलगी, हा टू आवाज त्या पोरीची आई काही ओळखत नाही आणि म्हणून मग होतं काय की अशा प्रकारे मग ते आई अशीच राहते अंधारामध्ये, बापही अंधारामध्ये राहतो आणि टू असं यांचं हे प्रेम सुरू होतं. हे झालं प्रेमाचं, म्हणजे त्याने घेतलेला कोड नंबर, म्हणजे कोड नंबर घेऊन हे प्रेम केलं जातं किंवा एक विशिष्ट वासनांचा खेळ म्हणून हे प्रेम केलं जातं. अशा प्रकारे हे प्रेम होतं. मला एका मित्राने म्हटलं की आम्हाला जेवढं विनोदी स्वरूपात होत असेल तसं तुम्ही प्रेम कसं होतं याच्यावर समजावून सांगा, म्हणून मी बोलत आहे. आता त्याच्यानंतर प्रेम कसं होतं, तर एखाद्या वेळेला काय होतं माहितीये का, तो मुलगा, ती मुलगी तासनतास त्याची वाट पाहत असते बघ, आणि तासनतास त्याची वाट पाहत असल्यामुळे हा मुलगा काय करतो माहितीये का, मग हा मुलगा एक त्याचा कोड नंबर त्याने घेतलेला असतो टू. मग तो परत दिवसातून 7 वेळा 10 वेळा त्या मुलीच्या वडिलांच्या घरी मग तो फेऱ्या मारणार. आला टू की ही काही ना काही बहाणा करून मग ही बाहेर येणार आणि मग त्याच्याशी बोलणार. मग ती कशी बोलणार त्याच्याशी, तर ते ओठांमधून बोलणार, डोळ्यांमधून बोलणार, अशी ते त्याच्याशी बोलणार. म्हणजे असं मग तिचं प्रेम त्याच्यासोबत होणार. म्हणजे प्रेम हे डोळ्यांची भाषा आहे, प्रेम हे ओठांची भाषा आहे, प्रेम हे वासनांची भाषा आहे, असं आपल्याला सर्वप्रथम जाणवतं.
परंतु जे खरे प्रेमी असतात, हे खरे प्रेमी मात्र असा वासनांचा खेळ करत बसत नाही. ते प्रेमी खरोखर आत्म्याचं प्रेम करत असतात, आत्म्याचं मिलन करत असतात, दोघं आत्मे जवळ येत असतात आणि शारीरिक कोणत्याही प्रकारचा भाग त्यांच्यामध्ये नसतो. आणि ह्या अशा प्रेमामध्ये जे सामान्य प्रेम आहे, कॉमन लव आहे, या सामान्य प्रेमामध्ये मात्र ह्या प्रेमींना शरीराची ओढ असते, सौंदर्याची ओढ असते आणि असं सौंदर्याच्या ओढमुळे हे आपलं एकमेकांचं प्रेम करत असतात. किंवा ती मुलगी जर मग आता हे झालं, त्यांचं प्रेम झालं, टू झालं, हे सगळं झाल्याच्या नंतर मग हे मुलं हे कॉलेजला असतात, ती मुलगी पण कॉलेजला असते. मग तो मुलगा मोठ्या गर्वाने, मोठ्या अहंभावाने सांगतो, बघा ती आहे ना, ती तिकडे ती चाललेली आहे, ती 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 माझी प्रेमिका आहे, असं त्या मुलांना सांगतो. बडा मजेशीर तो बोलत असतो. पण त्या मुलाला हे कधीही कळत नाही की तो ज्या मुलीशी असं प्रेम प्रकरण करतो आहे, ती मुलगी सुद्धा कुणाची तरी लेकबाय आहे, कुणाची तरी ती मुलगी आहे. आणि असं तो ते करत असताना तो एक मुलगी त्या घरातली हिसकावून घेतो आहे, त्याला कधी कळत नाही. मात्र त्याचं ते टू चालू असतं. आणि ती कशी, ती पण वयात आलेली असते आणि वयात आलेली असल्यामुळे तिला ह्या गोष्टी कळत नाही की हे चुकीचं आहे. आणि आईवडिलांचा हा विश्वास त्यांच्यावर भरभक्कम असतो. म्हणजे आईवडिलांना ते कळू पण देत नाही. त्याने हा कोड नंबर घेतलेला असतो आणि ह्या कोड नंबरने ते प्रेम झालेलं असतं. असं हे प्रेम, असा हा वासनांचा खेळ हा आपले जे आताचे जे तरुण आहेत ते करताना आपल्याला दिसत आहेत. परंतु हे प्रेम खरं प्रेम आहे का? तर हे प्रेम अजिबात खरं नाही. कारण हे जे प्रेम आहे, हे प्रेम अतिशय वासनिक आहे, अतिशय भावनांचं आहे किंवा अतिशय शारीरिक हे प्रेम आहे. पण याच्या उलट जे प्रेम आहे ते अगदी उत्तम प्रेम, अतिशय उत्तम प्रेम, की ज्याला आपण म्हणतो तू है मेरी मुमताज, मैं हूं तेरा शाहजहान, असे जे गाणे आहेत त्या गाण्यांमधून व्यक्त होणार हे प्रेम आहे. की जसं दोघं डोळे असतात मित्र हो, दोघं डोळे शेजारी शेजारी असतात, परंतु त्यांचं कधी प्रेम असतं, परंतु त्यांचं मिलन कधी होत नाही. याला स्पिरिच्युअल लव्ह म्हटलं. आणि आजकाल स्पिरिच्युअल लव्ह कोणी करायला तयार नाही. स्पिरिच्युअल लव्ह हे कसं काय, म्हणजे प्रेमामध्ये ते कधी एकत्र येत नाही, आले तर शेवटी येतात. इतकी वेटिंग करायला आजकाल हे मुलं थांबायला तयार नाही. म्हणजे हे अतिशय उतावीळ झालेले असतात आणि त्या मुलीला ते प्रेम करायला लावतातच, किंवा मुलगी ही त्या मुलाला प्रेम करायला लावतेच. आता मला असं म्हणायचं आहे की प्रेम कोणापासून सुरू होते. तर पहिला मुद्दा मी सांगेन की मुलगा हा मुलीला असं करत असतो. आता त्याला असं वाटतं की पटली तर ठीक आहे, नाही पटली तर सोडून देऊ, काय करणार आहे, पोरचा प्रकार हा ही मुलगी आहे आणि म्हणून ही कोणत्याही प्रकारे आपल्याला काही बोलणार नाही. आणि म्हणून तो ट्राय करण्याचा प्रयत्न ह्या मुलीवर करतो. आणि ट्राय केल्याच्या नंतर ती चांगली मुलगी असेल तर ती त्याला नाही म्हणते, बाकीची असेल तर मग त्याच्याप्रमाणे ती वागायला सुरुवात करते. तर अशा प्रकारे हे प्रेम होत असतं. हे प्रेम तसं पाहिलं तर शारीरिक प्रेम आहे. हे प्रेम पाहिलं तर तक्रार करणारं प्रेम आहे. हे प्रेम पाहिलं तर विध्वंसक हे प्रेम आहे. हे प्रेम पाहिलं तर दोघं फॅमिलीज ह्या नष्ट करणारं प्रेम आहे. तर अशा प्रकारचं प्रेम न करता या विद्यार्थ्यांनी किंवा ह्या मुलांनी, तरुण मुला मुलींनी उत्कृष्ट दर्जाचं प्रेम करावं, की जे प्रेम हे एक इतिहास बनेल. किंवा मोठी जी मंडळी असतील किंवा कुटुंब असतील ते आनंदाने त्या ठिकाणी त्यांचं लग्न लावून देतील. आता प्रेमामध्ये जात हा प्रकार येऊ शकत नाही. खूप मोठा आपण विचार केला तर जात हा प्रकार हा प्रेमामध्ये येऊ शकत नाही. म्हणून प्रेम विवाह सुद्धा हे होऊ शकतात. परंतु हे पवित्र स्वरूपाचे प्रेम प्रकरण असावेत, प्रेम विवाह असावेत असं मला वाटतं. स्पिरिच्युअल हे फार वेगळ्या प्रकारचं आहे, की जे अतिशय क्लासिकल ते आहे असं या ठिकाणी वाटतं. माझ्या एका मित्राने मला सांगितलं होतं आपल्या कमेंट्समध्ये की थोडंसं प्रेम कसं होते याच्यावर आपण सांगा. तर मी आपल्याला हे सांगितलेलं आहे. आणि आपल्या यूट्यूबने सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की अशा प्रकारे आपण उत्तरं दिली पाहिजे. तर
अशा प्रकारे मी हे या ठिकाणी उत्तरही देतो आहे. आणि मला तोंडीही भरपूर मुलं बोललेले आहेत की सर याच्यावर बोला, तुम्ही आज बोलतो आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते मला आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि काही आपल्याला वाटलं तर तो विषय देऊन मला सांगायचा आहे. मी नक्कीच त्या विषयावर आपल्याला सांगेन. थांबतो. थँक्यू व्हेरी मच.